पुणे गुजराती नावाने एक त्यांची संस्था आहे. त्या संस्थेच्या माध्यमातून तिथल्या पिढ्यानपिढ्या पुण्यामध्ये राहणाऱ्या गुजराती बांधवांनी एक मोठं जयराज स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स त्या ठिकाणी उभारलं आणि त्यामध्ये सर्वसामान्य लोकांच्या लग्नासाठी हॉल असतील, त्यामध्ये इंडोर गेम असतील, स्पोर्ट्स क्लब आहे, तिथे सगळंच आहे. म्हणजे एकंदरीत सर्वसामान्य तिथल्या लोकांना सोयीसुविधा आणि ह्या सगळ्या गोष्टी आणि जे खेळाडू आहेत त्यांना देखील एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्याचं काम, मोठं काम त्यांनी त्या ठिकाणी तो कॉम्प्लेक्स उभा केला. त्याचं लोकार्पण होतं आणि त्यामध्ये खऱ्या अर्थाने मी नेहमी जय हिंद जय महाराष्ट्र म्हणतोच आणि मी त्याप्रमाणे भाषणाच्या शेवटी म्हणालो जय हिंद. जय हिंद म्हणजे आपल्या देशाचा अभिमान, जय महाराष्ट्र म्हणजे आपल्या महाराष्ट्राचा अभिमान आणि मी शेवटी जय गुजरात म्हणालो कारण त्या समोरची लोक सगळी गुजराती समाजाची होती आणि त्यांनी वर्षानुवर्षे आणि पिढ्यानपिढ्या या महाराष्ट्राला आपली कर्मभूमी मानली आणि जे काही तो प्रकल्प तिथे उभा राहिला आहे तो सर्व लोकांसाठी आहे आणि त्यामुळे एक त्यांची प्रशंसा, एक बाबा त्यांचा प्रशंसा आपण करतो की बाबा चांगलं काम केल्यामुळे आणि ते काय त्यामुळे मी ते केलं. ते म्हणजे मला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मराठी हा आमचा श्वास आहे, हिंदुत्व आमचा खरं म्हणजे आत्मा आहे आणि यामध्ये मराठीबद्दल जे काही टीका करण्याचं काम जे लोक करत आहेत, खरं म्हणजे मी काय याच्यावर जास्त भाष्य करू इच्छित नाही, परंतु जिनके घर शीशे के होते वो दूसरों के घर पर पत्थर नहीं फेका करते. एक फक्त उदाहरण तुम्हाला मी दाखवतो, ते तुम्ही बघून घ्या. आगे चलो हम साथ हैं. जय हिंद जय महाराष्ट्र जय गुजरात. एक झालं. आप आगे चलो हम साथ हैं. जय हिंद जय महाराष्ट्र जय गुजरात. एक मिनिट थांब. आप आगे चलो हम साथ हैं. जय हिंद जय महाराष्ट्र जय गुजरात. एक झालं. आता दुसरं. आता एक पत्र आहे बघा, हे आताची उभाट आहे त्यांच्या अधिकृत पेजवर आहे आणि गुजराती भाषेतच आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये काय म्हटलंय ते बघा. त्यांचं शिवसेना आताची उभाटा त्यांच्या अधिकृत ह्याच्यावर पत्र आहे ते वाचाव. तू वाच ना. बरोबर आहे. हे कोणाचं पेज आहे? हा तर त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे. आता मी का वाचू का नको मला वाटत माहीत नाही, पण तुम्ही दाखवा ना, सांगा. हां सांगा ना, बोलून दाखवा ना, रीड करा ना. हे घ्या. हां. सेना संघटक हेमराज शहाना. अरे हे वरचं वाट. मुंबईમાં जलेबी आणि फाफडा, उद्धव ठाकरे आपडा, असं कोणाचं आहे? हे शिवसेनेचं अधिकृत पेज आहे, उबाटाचं आताचं. बरोबर. त्यानंतर आणखी एक घ्या. हे काय? हा काय? बरोबर. हे कोणाचं आहे? आणि त्यामुळे बघा कसं आहे, ह्याच्यामध्ये एकच आहे. गुजरात पाकिस्तान आहे का? पहिली गोष्ट, गुजरात पाकिस्तानमध्ये आहे का? खरं म्हणजे तुम्ही
निवडणुकीमध्ये पाकिस्तानी झेंडे नाचवले तेव्हा मराठी कुठं गेलं होतं? मराठी प्रेम कुठं गेलं होतं? आमची नाळ आहे या मातीशी जुळलेली आहे. खरं म्हणजे आमची नाळ या मातीतच पुरलेली आहे. त्यामुळे मराठीच्याबद्दल आम्हाला शिकवण्याची आवश्यकता नाही. आम्ही मराठी मातीशी जुळलो आहे, इथंच आम्ही काम करतो, सुट्याही इथंच घालवतो आम्ही. त्यामुळे मी तुम्हाला सांगतो की यामध्ये बिलकुल जे काही त्यांनी केलं हे सगळं ते मतांसाठी केलेलं आहे. पण मी जे बोललो ते केवळ आणि केवळ या ठिकाणी त्या समाजाने त्या ठिकाणी सर्व पुण्यातल्या लोकांसाठी काम केलं म्हणून त्यांची प्रशंसा केलेली आहे. बाकी याच्यामुळे पण सगळ्यात आधी मी जय हिंद म्हणालो, जय महाराष्ट्र म्हणालो. ही दोन वाक्य माझ्यासाठी जे आहे म्हणजे मी मगाशी म्हटल्याप्रमाणे मराठी आमचा श्वास आहे आणि हिंदुत्व आमचा आत्मा आहे, जीव की प्राण आहे. त्यामुळे हे आता जे काही चालू आहे हे सर्व राजकारण जे हे निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जे काही चाललंय त्याच्यावर मी आज काय भाष्य करत. आता मी आज काय बोलू इच्छित नाही. ही शिवसेना आहे, हिंदुहृदय बाळासाहेब ठाकरे आनंदीगे साहेबांच्या विचारांची शिवसेना आहे. आणि या शिवसेनेला या महाराष्ट्रातल्या जनतेनं राजमान्यता दिलेली आहे, शिक्कामोर्तब केलेला आहे, धनुष्यबाण दिलेला आहे. आणि जनतेच्या न्यायालयात जे म्हणाले आम्ही जनतेच्या न्यायालयात जाऊ, ज्यांनी निवडणूक आयोगावर आक्षेप घेतला, सगळ्यावर आक्षेप घेतला, न्यायालयावर आक्षेप घेतला, जनतेच्या न्यायालयामध्ये गेल्यानंतर देखील आता आम्हाला 75% मतं शिवसेनेला मिळालेली आहेत, उबाटाला 20% मिळालेली मतं आहेत. त्यामुळे खरी शिवसेना कुणाची आहे आणि कोण कुठल्या शिवसेनेचं आहे हे सांगण्याची आवश्यकता नाही. महाराष्ट्रातल्या जनतेने यामध्ये शिक्कामोर्तब यावर केलेलं आहे की आणि शिवसेनेला 80 जागा लढून 60 जागा या ठिकाणी आम्ही जिंकलेल्या आहेत. यावर मला जास्त क्लॅरिफिकेशन देण्याची आवश्यकता वाटत नाही. मात्र सध्याच्या स्थितीला तो अमराठी वाद सुरू आहे आणि त्यानंतर तुमच्याकडून स्टेटमेंट हेडलाईन्सचे प्रस्तुत करता आहेत सर्वोत्तम मसाले रामबंधू मसाले. लाजवाब सुगंध,
लज्जतदार स्वाद आणि वर्षानुवर्ष सर्वोत्तम गुणवत्ता म्हणजे रामबंधू मसाले. रामबंधू माझा टेस्ट पार्टनर. आणि तुमचा? आदब से झुक जाता है. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून पुण्यात जय गुजरात. अमित शहांच्या उपस्थितीत शिंदेंकडून नारा. मराठी शिकणार नाही, काय करायचं ते बोल. मुंबईतले उद्योजक सुशील केडी यांचं राज ठाकरेंना टॅग करून खुलं आव्हान. भाषा सक्तीच्या नावाखाली गुंडगिरी खपवून घेणार नाही. भाषेवरून वाद घालणाऱ्या, मारहाण करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल. मुख्यमंत्री फडणवीसांची कठोर भूमिका. सिंधुदुर्ग, कोल्हापुरात आज पावसाचा रेड अलर्ट, तर मुसळधार पाऊस कोसळणार. रायगड, रत्नागिरीला ऑरेंज अलर्ट, तर मुंबई, ठाण्यासाठी येलो अलर्ट जारी. आणि सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी. शरद पवार आणि खासदार उदयनराजे यांची भेट झाली आहे. अतिशय महत्त्वाची राजकीय अपडेट आपण पाहतोय. उदयनराजेंनी शरद पवार यांचं स्वागत केलंय. माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या चिरंजीवाच्या लग्न सोहळ्यामध्ये ही भेट झाली आहे. उदयनराजे आणि शरद पवार यांच्या भेटीची संपूर्ण कराडमध्ये आता चर्चा रंगली आहे. तसेच या ठिकाणी माननीय आमदार मकरंद पाटील, मदनराव संरक्षण मंत्री यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे. या दोन्ही परिवारांच्या वतीने आपलंही या ठिकाणी स्वागत होत आहे. आमदार गाडगे साहेब आपलंही स्वागत आहे. आणि आता घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा. सुरुवातीला पाहूयात मराठवाड्यातील टॉप 5 न्यूज. बातमी जालन्यातून. जालन्यात मुलीच्या छेडछाडीला विरोध केल्यामुळे तिच्या वडिलांना अमानुष मारहाण करण्यात आली आहे. जालना शहराजवळील यमुना रेसिडेन्सी मधील ही घटना आहे. या प्रकरणी चंदनझिरा पोलीस ठाण्यामध्ये मारहाण आणि ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी 2 आरोपींना अटक देखील करण्यात आली. छत्रपती संभाजीनगर शहरातील काळा गणपती मंदिराजवळ भीषण अपघात झाला. भरधाव 4 चाकी वाहनाने रस्ता ओलांडणाऱ्यांना जोरदार धडक दिली आहे आणि या अपघातात मंदिरातील दोघांचा जागीच मृत्यू झालाय, तर 4 जण गंभीर जखमी आहेत. धाराशिवच्या कळंब तालुक्यातील पानगाव ग्रामपंचायतीने आदिवासी समाजावर सामाजिक बहिष्कार टाकला. आदिवासी समाजाला गावात कुठल्याही मूलभूत सुविधा आणि अन्य सुखसुविधा देऊ नयेत असा ठराव करण्यात आलाय. यावरून सरपंच आणि ग्रामसेवकावर कारवाईची मागणी सामाजिक कार्यकर्ते बजरंग ताटे यांनी केली. धाराशिव जिल्ह्यात बोगस बियाणे विक्रीतून शेतकऱ्यांची फसवणूक करण्यात आली आहे. यंदा चांगला पाऊस झाल्याने बळीराजा पेरणी करतोय. आता पेरणी अंतिम टप्प्यात आली असून बियाणं न उगवल्याच्या तक्रारी देखील समोर येत आहेत. तब्बल 117 शेतकऱ्यांनी सोयाबीन बियाणे उगवलं नसल्याची तक्रार केली आहे. परभणीच्या गंगाखेडमधील दहीफळे बंधूंनी केलेली शेतीची वाटणी चर्चेचा विषय ठरली आहे. 2 प्राध्यापक भावांनी शेती करणाऱ्या भावाला मोठी वाटणी दिली आहे. एवढंच काय, तर त्यांच्या मुलांचं शिक्षण आणि लग्नाची जबाबदारी देखील त्या भावांनी घेतली आहे. वाटे हिस्स्यासाठी आईचा अंत्यविधी रोखून धरणाऱ्या मुलांच्या जगात या 3 भावांनी समाजासमोर आदर्श ठेवला. आणि आता पाहूयात विदर्भातील टॉप 5 न्यूज. भाजप आमदार संजय कुटेंच्या चालकाच्या मृत्यू प्रकरणी शहरात बंदची हाक देण्यात आली. सीआयडी चौकशीच्या मागणीसाठी सर्व पक्षीयांनी बंदचं आवाहन केलं. सकाळपासूनच बंदला मोठा प्रतिसाद मिळाला. कुटेंचा कार चालक पंकज देशमुख याचा मृतदेह 3 मे रोजी संशयास्पद स्थितीमध्ये आढळला होता. पंकजच्या पत्नीने ही आत्महत्या नसून घातपात असल्याचा आरोप केला. यवतमाळच्या घाटंजी नगरपालिकेच्या मुख्याधिकारी विरोधात नागरिकांनी आझाद मैदानामध्ये मुंडन आंदोलन केलं.
निकृष्ट कामाची चौकशी करण्यात यावी, सर्व निविदांची पारदर्शकता आणि देयकांची फेर चौकशी करावी आणि संबंधित अभियंत्यावर शिस्तभंगाची कारवाई करावी अशा विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले. यवतमाळच्या पुसदमधील आठवडी बाजारात घाणीचं साम्राज्य पसरलंय. या चिखलात सर्रास भाजीपाल्याची विक्री होते, त्यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय. तर कृषी उत्पन्न बाजार समितीने याकडे लक्ष देण्याची मागणी करण्यात येते. गोसेखुर्द धरणाचे 13 दरवाजे अर्ध्या मीटरने उघडण्यात आले. धरणातून 1385 क्युसेक वेगानं वैनगंगा नदी पात्रामध्ये विसर्ग सुरू आहे. यामुळे वैनगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ झाली आहे. नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनानं दिला. नागपुरात पारडी पोलिसांनी घरफोडी करणाऱ्या तिघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून सोन्याचे दागिने, रोकड असा 7 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. यावेळी आरोपींच्या चौकशी दरम्यान 7 घरफोड्या उघडकीस आल्या. आणि आता पाहूयात पश्चिम महाराष्ट्रातील टॉप 5 न्यूज. बातमी कोल्हापुरातून. कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची संततधार सुरूच आहे. राजाराम बंधारेची पाणी पातळी 33 फूट 1 इंचावर गेली आहे. तर पंचगंगा नदी क्षेत्रातील 53 बंधारे हे पाण्याखाली गेल्यानं पर्यायी मार्गानं वाहतूक सुरू करण्यात आली आहे. कोल्हापूर शहरात मात्र पावसानं विश्रांती घेतली. कोल्हापुरातील धरण क्षेत्रामध्ये पावसाचा जोर कायम आहे. राधानगरी, दूधगंगा, वाळणा, त्याचप्रमाणे तुळशी, पाटगाव आणि घटप्रभा या 6 धरणांतून 12,000 क्युसेक विसर्ग सुरू आहे. त्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ झाली आहे. अद्याप 50 बंधारे पाण्याखाली असून 21 मार्ग बंद आहेत. कोल्हापुरातल्या बड्याची वाडीत रस्ता नसल्याची बातमी सामनं दाखवताच पालकमंत्री हसन मुश्रीफांनी त्याची दखल घेतली आहे. शेतकऱ्यांचा विरोधी असल्यामुळे रस्ता होऊ शकला नसल्याचं त्यांनी म्हटलंय. सांगलीतील कडेगावातील देवराष्ट्रे या गावामध्ये मनसेने गुटख्याची माळ गळ्यामध्ये घालून अनोखं आंदोलन केलंय. गावातील अनधिकृत पाणटपऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे. दरम्यान या मागणीकडे दुर्लक्ष केल्यास तीव्र आंदोलन करू असा इशाराही मनसेनं दिला. सांगलीमध्ये एका शेतकरी पिता पुत्राने कीटकनाशक पिऊन आत्महत्या केली आहे. मिरज तालुक्यातील सोनी या ठिकाणी ही घटना घडली आहे. गणेश हिंदूराव कांबळे वय वर्ष 52 आणि इंद्रजित गणेश कांबळे वय वर्ष 23 असं या पिता पुत्राचं नाव आहे. या घटनेमुळे सोनी गावामध्ये मोठी हळहळ व्यक्त केली जाते. आणि आता एक महत्त्वाची बातमी समोर येते कोंढव्यातून. कोंढव्यातल्या उच्चभ्रू सोसायटीमध्ये कुरिअर बॉयने 25 वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार प्रकरणामध्ये मोठी घडामोड समोर आली आहे. अतिशय महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय. पोलीस तपासामध्ये तरुण आणि कुरिअर बॉय एकमेकांना गेल्या 1 वर्षापासून ओळखत होते असं समोर आलंय. झालेली घटना ही सहमतीने झाल्याचं पोलिसांनी सांगितलंय. घटनेच्या दिवशी सकाळी दोघांमध्ये व्हॉट्सअॅपवर संवाद देखील झाला होता असंही समोर आलंय. पोलिसांनी 500 सीसीटीव्ही तपासल्यानंतर तरुणाला ताब्यात घेतलाय आणि तरुणीवर अतिप्रसंग करण्यात आला होता की नाही याचा पोलीस आता तपास करतात. आणि आता पाहूयात उत्तर महाराष्ट्रातील टॉप 5 न्यूज. बातमी नंदुरबारमधून. नवापूर तालुक्यामध्ये मुसळधार पावसामुळे पुलावर पुराचं पाणी आलं. वागदे या गावालगत गुजरात आणि महाराष्ट्र राज्याला जोडणाऱ्या मुख्य पुलावर पुराचं पाणी आल्याचं आपण पाहतोय. मुख्य रस्त्यावर भले मोठे खड्डे देखील पडलेत. त्यामुळे या पाण्यामुळे हे खड्डे दिसत नसल्याने हा मार्ग जीवघेणा ठरतोय. अनेक वर्षांपासून काम सुरू असलेल्या धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गाला कोंडाईबारी घाटामध्ये भगदाड पडलाय.
कोंडाईबारी घाटातील एका पुलावर हे भगदाड पडल्याचं दिसतंय. पुलावरील एका बाजूची वाहतूक बंद करून घाटातील दुसऱ्या पुलावरून दोन्ही बाजूची वाहतूक सुरू करण्यात आली आहे. महामार्गाचं कोट्यवधींचं काम निकृष्ट दर्जाचं असल्याचं समोर आलंय. वाढीव वीज बिलाने त्रस्त नागरिकांसह ठाकरे सेनेने धुळे वीज वितरण कार्यालयासमोर आंदोलन केलंय. धुळ्याच्या पारोळा रोडवरील वीज वितरण कार्यालयासमोर वाढीव वीज बिले हातात धरून वीज वितरण विभागाच्या अनागोंदी कारभाराचा तीव्र निषेध या ठिकाणी नोंदवण्यात आला. धुळ्यातील आग्रा रोड परिसरामध्ये अतिक्रमण हटवण्याला सुरुवात करण्यात आली आहे. वाहतूक कोंडी आणि नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्या लक्षात घेता ही कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान अतिक्रमण हटाव मोहिमेला पोलीस बंदोबस्तात सुरुवात झाली आहे. आणि आता एक महत्त्वाची बातमी आहे. MIMचे खासदार ओवेसींनी श्रीरामासमोर हात जोडल्याचा फोटो प्रचंड व्हायरल होतोय. या फोटोमध्ये ओवेसी रामाला नमस्कार करत असल्याचं पाहायला मिळत आहे. पण खरंच ओवेसींनी रामासमोर हात जोडलेत का याची आम्ही पडताळणी केली आणि त्यावेळी काय सत्य समोर आलं आपण पाहूयात. ओवेसींनी जोडले रामासमोर हात. रामाला नमस्कार करतानाचा फोटो व्हायरल. व्हायरल फोटो मागचं सत्य काय? MIMचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांचा हा फोटो. रामासमोर ओवेसींनी हात जोडतानाचा हा MIMचे खासदार ओवेसींनी हात जोडून नमस्कार केलाय. हा मेसेज आणि फोटो व्हायरल होत असल्यानं सत्य ठरलाय. शिवाजी शिंदे, साम टीव्ही, मुंबई.